सध्याच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर ही अपरिहार्य गोष्ट आहे आणि ती प्रत्येक बिझनेसमध्ये करणं, त्याचा अतिशय प्रभावीपणाने वापर करणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. पूर्वीच्या काळी जर बघितलं, साधारणपणे एक 20 वर्षापूर्वी, तर सगळ्या वधूवर सूचक संस्थांमध्ये रजिस्टर्स असायची, लोक यायचे ते उतरवून घ्यायचे. तर तसं आता हे मॉड्यूल अजिबात चालणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडली लोकसंख्या खूप वाढलेली आहे, आपल्याला चॉईस हवा असतो. त्यामुळे वेबसाईट असेल तर घर बसल्या आपल्याला हे सगळं करता येतं. त्याच वेळेला वेबसाईटमध्ये सुद्धा कशा प्रकारचं सर्च फिल्टर लावायचं आहे हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायला लागतं. अपडेशन्स खूप वेगवेगळी सातत्याने आपल्याला यायला लागतात आणि त्याच्याबद्दलचं रिसर्च आणि डेव्हलपमेंट हा भागसुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण जगामध्ये संबंध मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या त्यांच्या वेबसाईटमध्ये कशा पद्धतीची अपडेट्स करत असतात, सुधारणा करत असतात हे बघून आणि ते आपल्या मॉडेलमध्ये, आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये कसं बसतंय हे बघून आपल्याला त्यामध्ये सातत्याने अपग्रेड्स आपली साईट करणं. आणि फक्त वेबसाईट नाही तर ॲप ही पण आत्ताची काळाची गरज आहे. कारण ॲप मोबाईलमध्ये असतं आणि ते अक्षरशः आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे आपण काहीही करत असलो, आपण प्रवास करत असलो, आपण लोकलमधनं जात असलो, बसमधनं जात असलो किंवा आपण घरामध्ये काहीतरी करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला ते ॲप्स बघणं हे खूप सोपं जातं. आणि प्रत्येकाच्या हातात आता स्मार्टफोन आल्यामुळे आणि एक वाईट गोष्टीतनं चांगली गोष्ट निघाली ती अशी की कोरोनाच्या काळामुळे सगळ्याच म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आपला स्मार्टफोन कसा वापरायचा ह्याचं खूप चांगलं नॉलेज मिळालं आणि ते सगळेजण त्याच्यामध्ये पारंगत झालेत. त्यामुळे कोणत्याही व्यवसायात असतो तसा या व्यवसायामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर हा खूप आवश्यक आहे.